शेतकरी मित्रांनो, नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आज आपण एका नवीन टॉपिकविषयी माहिती घेणार आहोत. माहिती घेण्याअगोदर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, आजचा आपला नवीन टॉपिक म्हणजे PSB आणि KMB या जैविक बॅक्टेरिया आपण आपल्या पिकात कशा वापरू शकतो, तसेच ते कसे वापरावे व बॅक्टेरिया कल्चर म्हणजेच स्लरी आपण कशा पद्धतीने बनवू, तसेच ते वापरत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, अशा महत्त्वाच्या माहितीवर आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तर सर्वात प्रथम बॅक्टेरियाचा आपल्या पिकात उपयोग काय? शेतकरी मित्रांनो, तर हे जीवाणू जे आपल्या जमिनीतील सेंद्रिय पदार्थ असतात त्यांचे विघटन करून हे पिकाला साध्या स्वरूपात उपलब्ध करून देत असतात. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जे सेंद्रिय घटक आहेत तर त्यांचे विघटन करून हे पिकाला जलद गतीने मिळवून देतात व झाडाची अंतर्गत वाढ व विकास हा त्या ठिकाणी होत असतो. तर शेतकरी मित्रांनो, हे बॅक्टेरिया किती प्रकारचे आहेत व त्यांचे कार्य काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम जो की बॅक्टेरिया आहे हा म्हणजे रायझोबियम बॅक्टेरिया. तर याचे काम म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग हे करत असते. 2 नंबरला आपला जो काही बॅक्टेरिया आहे तर तो म्हणजे अझोटोबॅक्टर. तर हा बॅक्टेरियासुद्धा आपल्या पिकातील नायट्रोजन फिक्सिंगचं काम हा करत असतो. त्याच पद्धतीने 3 नंबरला जो काही आपला बॅक्टेरिया आहे तर तो बॅक्टेरिया म्हणजे PSB. PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. जमिनीतील जो काही फॉस्फरस आहे हा पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम हे बॅक्टेरिया करत असतात. तसेच चौथ्या क्रमांकावर जो काही आपला बॅक्टेरिया आहे ते म्हणजे KMB. तर हे म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. तर हे आपल्या जमिनीत जो काही पोटॅश हे पडलेलं आहे तर हे पिकांना उचलून देण्यास हे मदत करत असतात. त्याच पद्धतीने 5व्या क्रमांकावर जो काही आपला बॅक्टेरिया आहे तो म्हणजे ZSB. ZSB म्हणजे झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. हे आपल्या पिकातील किंवा जमिनीतील जो काही झिंक आहे तर झिंक हा सोल्युबलाइज करत असतात. शेतकरी मित्रांनो, बॅक्टेरियाचे विविध प्रकार आहेत, पण आपण खालील जे दाखवलेले आहेत तर ते मोजकेच बॅक्टेरिया आपण आपल्या जमिनीत वापर करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकाच्या वाढीसाठी जे 2 जीवाणू महत्त्वाचे आहे तर ते आज आपण बघणार आहोत. तर ते म्हणजे PSB आणि KMB म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया व पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. तर त्याच्यातलं पहिलं जे काय आहे ते म्हणजे आपलं PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. तर PSB हे आपल्या जमिनीतील जे अजैविक व न विरघळणारे जे काही फॉस्फरस आहे त्याचे विघटन करून हे पिकाला उपलब्ध करून देत असते. त्याच पद्धतीने जमिनीतील जो काही अतिरिक्त P2O5 आहे हा पिकांना त्या ठिकाणी साठवून ठेवण्याचे काम हे करत असते. त्याच पद्धतीने जमिनीतील जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत जे की मॅग्नीज, मॅग्नेशियम, फेरस, मॉलिब्डेनम, बोरान, झिंक यांचीसुद्धा उपलब्धता वाढवत असते. पाणी आणि पोषक तत्वांच्या शोषणासाठी मुळांची वाढ करून देत असते. तसेच जमिनीतील सेंद्रिय ॲसिड जे की पिकास उपयुक्त असते, जसे की मॅलिक ॲसिड व ॲसिटिक ॲसिड व सायट्रिक ॲसिड हे आपल्या जमिनीतील फॉस्फरसच्या वाढीसाठी हे ॲसिड लागत असतात. तर त्या ॲसिडचं फॉर्मेशनसुद्धा हे बॅक्टेरिया त्या ठिकाणी करत असतात. त्याच पद्धतीने PSBचा वापर केल्यावर पिकात पेशी विभाजन जलद गतीने होते व त्यामुळे आपल्या पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढून त्या ठिकाणी आपलं जे काही पीक आहे हे रोगास बळी पडत नाही. शेतकरी मित्रांनो, PSBचा वापर केल्यावरती आपल्याला 25 ते 30% आपली फॉस्फेट खतांमध्ये बचत ही होत असते. पर्यायी आपला जो काही उत्पादन खर्च आहे तो त्या ठिकाणी कमी होत
असतो. शेतकरी मित्रांनो, पी-एस-बीचा वापर आपण आपल्या पिकास किती करू शकतो? तर एकरी आपण 1 लिटर पी-एस-बी हे ड्रीपमधून आपण देऊ शकतो. त्याच पद्धतीने के-एम-बी म्हणजेच पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. शेतकरी मित्रांनो, तर आता हे के-एम-बी आपल्या पिकात काय करत असते? तर जमिनीतील जे पोटॅश असते ते पिकांना उचलून देण्याचे काम हे के-एम-बी करत असते. म्हणजेच जमिनीतील जो काही पोटॅश आहे हा सिंपल फॉर्ममध्ये पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम हे करत असते. याचा वापर केल्यावर झाडांची रोगप्रतिकारशक्ती वाढते व रोग येऊ देत नाही. तसेच पिकांची अंतर्गत वाढ म्हणजेच फुगवण असेल, फुटवा असेल व वजन हे वाढवत असते. तसेच जमिनीतील पोषक घटकांची उपलब्धता ही वाढवते. त्याच पद्धतीने आपण जर के-एम-बी हे पिकास दिले तर झाडाचे अन्न हे झाड स्वतः करत असते. शेतकरी मित्रांनो, के-एम-बीचा जर का आपण नियमित वापर केला आपल्या पिकात, तर आपले पिकाची जी काही गुणवत्ता आहे व कीपिंग क्वालिटी आहे व जे आपण म्हणतो की आपल्या फळातील वजन वाढत नाही, गर वाढत नाही, तर ह्या गर वाढीसाठी सुद्धा के-एम-बीचा हा त्या ठिकाणी आपला महत्त्वाचा उपयोग आहे. शेतकरी मित्रांनो, तर के-एम-बी आपण एकरी किती वापरू शकतो? तर के-एम-बी हे एकरी आपण 1 लिटर वापरू शकतो. शेतकरी मित्रांनो, आपण आता पी-एस-बी आणि के-एम-बी याची माहिती घेतली. पण थोडक्यात सांगायचे झाले तर यांचा वापर करत असताना एक्सपायरी डेट आपण चेक करून घेणं हे गरजेचं आहे. त्याच पद्धतीने जे की त्याच्यावर मेन्शन केलेलं असतं सी-एफ-यू. सी-एफ-यू म्हणजे कॉलनी फॉर्मिंग युनिट. म्हणजे जो काही त्याचा स्पोर काउंट असतो, तर हा स्पोर काउंट जो आहे हा 2 × 10⁹ जर असला तर शिफारस ही चांगल्या पद्धतीची असते. तसेच याचा वापर करत असताना आपण कोणत्याही वातावरणामध्ये याचा वापर आपण करू शकतो. त्याच पद्धतीने आपल्याला जर का पी-एस-बी आणि के-एम-बी हे दोघं जर एकत्र स्वरूपात स्लरीच्या माध्यमातून जर द्यायचे झाले, तर आपल्याला या ठिकाणी 1 लिटर पी-एस-बी, 1 लिटर के-एम-बी, 2 किलो गूळ, 2 लिटर ताक व त्या ठिकाणी आपल्याला हरभराच्या डाळीचं पीठ हे असे सगळे जे काही घटक आहेत हे 200 लिटरच्या बॅरलमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत व मिक्स करून हे सावलीमध्ये जिथे थंड सावली असेल त्या ठिकाणी आपल्याला ठेवून हे आपण 200 लिटर जे काही पाणी तयार केलेले आहे हे पाणी आपण ड्रीपद्वारे जर का दिलं तर आपली जी काही पिकाची जी काही वाढ असेल किंवा जे काही झाडाची जर का वाढ थांबलेली असेल तर त्या ठिकाणी आपण जर का पी-एस-बी आणि के-एम-बीचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगले रिझल्ट हे मिळत असतात. तर याचं जे काही रिपीट ॲप्लिकेशन जे आहे हे आपण साधारणतः महिन्याभराच्या अंतराने जर का देत राहिलो तर आपल्याला या ठिकाणी आपलं झाड जे की आहे हे तंदुरुस्त राहते व झाडात सूक्ष्म अन्नद्रव्य तसेच विविध घटकांचा जे काही डिफिशियन्सी असेल ती पण भरून निघण्यास ही मदत त्या ठिकाणी होत असते. तर पी-एस-बी आणि के-एम-बी हे दोघंही बॅक्टेरिया खूप उपयुक्त अशा बॅक्टेरिया आहेत व त्याचा वापर आपण आपल्या पिकात जरूर केला गेला पाहिजे. जेणेकरून जे आपण रासायनिक खते वापरतो तर त्या रासायनिक खतांचे विघटन करण्यास या बॅक्टेरियांचा महत्त्वाचा रोल आपल्या पिकात हा असतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण बॅक्टेरियाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.